हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही? मस्त राहा. आणि मी सुद्धा मस्त ते गाईज ना माझ्या तयारीला इग्नोर करा. इथं रिया आहे पण जरा टी शर्ट घाल. तिला जायचे, तिला एवढी घाई झाली ना जायची गाईज तर काय सांगू. आणि आज आहे रक्षाबंधनचा दिवस आणि दुपारचे वाजले 2 वाजले बघा. मी जेवण वगैरे सगळं आवरून वगैरे झालेलं आहे माझं. आणि बघ हिला सांगितलं किचनच्या बेसिंगमध्ये ताट ठेव, तर ते बेसिंगच्या इथे वरच ठेवल ताट, किचनवरच. तर मी पाणी पण भरत लावलंय. आणि आमचे पाहुणे इथे येणार आहेत संध्याकाळी. आता चालले दुपारी 3 वाजता घरी. सो आता बघूया. माझे पप्पा मम्मी गेलेत ना माझ्या मामाच्या घरी, सो तिथून ते मला ते जाताना घेऊन जातील. आणि माझं कसं गावातच आहे ना, सो त्याच्यामुळे ते मला इथून घेऊनच जातील घरी. सो तिने टी शर्ट नाही घातला म्हणून मी तिला दाखवत नाही आहे. आणि आम्ही टॅबला बघत बसलो सिरियल. आणि मी कपडे वगैरे आता घातलेलेच आहेत. गळ्यातली तर दिसतच नाही माझी, कुठे गेली गळ्यातली? कुठे घातली नाही का मी? अरे काहीच गळ्यातली मी काढून ठेवली, माझ्या लक्षातच नाही. आणि घातली तर दिसत पण नाही ती, याच्यामध्ये पूर्ण पॅकच होतो. किंवा ती खिडकीवर. आज मी 1 दिवसासाठी घरी चालले राहायला. आणि मला आठवत पण नाही मी कधी राहायला गेली होती. मागच्या रक्षाबंधनला राहायला पण नव्हती गेली. सकाळी गेली होती आणि संध्याकाळी डायरेक्टली घरी. कारण की घर कसं गावातच आहे ना, सो त्याच्यामुळे मी राहायला लवकर जात नाही. आणि आता बघूया, म्हणजे गेली ना तर मी लगेच येते परत रिटर्न घरी संध्याकाळी. म्हणजे सकाळी गेली की संध्याकाळी येते आणि संध्याकाळी गेली की रात्री येते असं. आणि अजून तयारी नाही केलेली आहे. मी तयारी करीन. मस्त पार्लरला वगैरे जाऊन आले. अगं घातला दाखवेन ना, दाखवते बाबा हिला लय आवडली ती गळ्यातली. हे बघा, दिसली का तुम्हाला? हे डायमंड मस्त वाटतं ना, छोटे. पण ते दिसणार नाही याच्यामध्ये घातल्यावरती. असं वाटतं का मी मंगळसूत्र घातला की. सो गाईज ना आता रिया पण राहायला येणार आहे. काय भरोसा नाही रियाला. म्हणजे कशी इथे पाहुणे आले ना तर रिया तिथे बोर झाली तर रियाला की चिकडेल. आणि मी गेले का लवकर लगेच येत नाही इथे. गेली तर मी राहते. म्हणजे असं गेली आणि लगेच आले असं नाही. कारण मी भले हिला यायचं असेल ना तर मी भाऊला पाठवेन हिला सोडायला, किंवा पप्पांना पाठवेन माझं सोडायला. हा प्रॉब्लेम दोघींचा आमच्या टिकल्यांचंच आहे. घालून घे. आणि मी आता सगळं आवरून वगैरे बसलेली आहे. फक्त आता पाणी मला टाकी भरायची. आमचं जेवण भांडी घालून झालेली आहे. कालपासून नुसती साफसफाईच लावली. काल पण नाही, परवा दिवशीपासून साफसफाई चालू आहे. ते आजपर्यंत होती. मला आवडला हा ड्रेस. काय पण बघा, थाडशील हा ना. ते आई पण आलेली आहे. टाकले सकाळीच केली का तुम्ही? 11 वाजता गेले. जेवून घेऊन आले असं? नाही, खिचडी केलेली वहिनी साबुदाणे उपास ना त्यांच्यासाठी. हा का? खिचडी खाल्ली नाही. अच्छा. सो गाईज आई पण रक्षाबंधन करून आले. मला आता वाटतं 14-15 वर्षानंतर आज गेलेत पहिल्यांदा. 15 वर्षांनी पहिल्यांदा, म्हणजे 15 वर्षानंतर गेलेत आता. माझ्या दोन्ही नणंद आहेत ना, ते संध्याकाळी येणार आहेत. सो आई बोलली चला मी पण जाऊन येते. कर ना ग, इथं माझं बोलणं होतं तरी या पोरीचं आवरून होतं. एक पट्टा घालायला एवढा वेळ. आणि पहिल्यासारखं असं रक्षाबंधन असं वाटतच नाही ना ग. यांना काय नाही वाटत. पण पहिल्यासारखं रक्षाबंधन आहे आता काय असं काहीच वाटत नाही पहिल्यासारखं. माझ्या आत्या पण आता येणार नाही, त्यांच्याकडे पण प्रॉब्लेम चालू आहे. कारण काही की आल्या नाही त्यासाठी. आता आमच्या इथे काय मीच एकटी जाते, बाकी कोणी नसतं. माझ्या एवढे नातेवाईक पण असे काही होते. पहिल्या मी माझ्या मामाच्या घरी जायची. सो जाम मजा करायचो आमच्या इथे. आमच्या राखी बांधायची, माझ्या भाऊच्या राखी बांधायची, अजून चुलत मामाच्या पोरांच्या राखी बांधायची. मला आठवतं ना म्हणून मी बोलते. काले काहीच बघितला ना. हे बघा तिची तयारी होता अजून नाकी नव्हती. नाही बोलले ना सकाळी पाणी बाटला आणून. मीच विसरली. ते आत्ता घासली ना टाकी, तेव्हा ती भरत लावली. जाऊ दे, एक आणून ठेवा तरी पण संध्याकाळी येईल ना तुम्हाला.
अरे कर ना पटापट. कर ना पटापट. बघितलं किती नाटकी आहे नाही खरंच. तर गाईज हो माझे मला आवडते ही स्वीट. काय ते बोलतं त्याला? काय बोलतात त्याला? मैसूर मैसूर. ही बदलापूरची मैसूर मिठाई आहे. टाकी बांधायची आहे ना, मग तू संध्याकाळी ये मग घरी दिली. हा दादा पण येतो का नाही, कुठे आहे काय माहिती. मी परत येईल मग. हा मी परत येईल मग तिथं. मामाकडं कोण घ्यायला सोडाले 10 वेळा. अरे डॉक्टर आले पण तिला पाठव मग ना. तेच मी तिला बोलली, ती नाही येते बोलते मी नाही येणार बोल. हा? कंटाळा आला तर चिडली. जा. ती बोलते मी राखी कोणाला बांधणार. आता आतर येणार आहे आता ना. येणार आहे ना दादा. हा, मग तेव्हा ती बोलली ना पाठव. दादाचं मान. आता मोठ्या दादा. मी इथं पण तुला सोडल कोण सांगेन सोडाल जातला घेऊन. हा का मम्मी परत येईल. हा मग परत ये. परत ये. आईच्या मोबाईलवरून मला फोन कर, मग मी आईला पाठवून परत. हा तो मैदा कुठला आहे आपला थोडा? 2 आहेत ना. एक सनफ्लॉवर आहे ना. सन- तो मैदा आहे वाटतं. सनफ्लॉवर नाही कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर. हॅलो गाईज, आणि आता झालं संध्याकाळ झालेली आहे आणि मी खाते आलू बुखार आणि इथं मम्मी बनवते भाकरी. किती वाजले? संध्याकाळचे 6 वाजले भाकरी बनवायला पण घेतल्या. आणि आमच्या पप्पाला लवकर जेवायला लागतो. काय ग? आणि आज मी भाकर ट्राय करेन. पाडशी बिडशील बघ जरा हळू कर. व्हिडिओ बनवते. आणि माझे पप्पा आंघोळ करून पण झाली. तुम्हीच आहेत ते. व्हिडिओ बनते व्हिडिओ. आठवण एक प्रकारची. हे बघ. मम्मी काय करते? टोस्ट खाते टोस्ट. नको बदला बाबा. अगं नको बदला. तू खाती का? नको. एकच बस झाला मला. मी तर राहू दे मग. आणि इथं बाबा झोपलेले आहेत. अगं आडवी पण ना. आडवी. आणि इथं मम्मीचा ड्रेस बघा. काय करते आता? खाऊन पिऊन काय करेल? झोपेला आता. आणि बघा भाकरी आणि इथं पास्ता. मोबाईल जवळ नको मी. इथं भाकऱ्या करून ठेवलेले आहेत. आणि तिथं भाकऱ्या झाल्या. आता का थांबली? आता का थांबली? आणि ही बघा, ही चालली घरी परत. मला वाटलंच होतं ही जास्त वेळ थांबणार नाही, कारण हिला झालाय बोर ना ग. आधी इथं भाकरी ठेवलेली आहे. मी तर आहे मम्मीची भाकरच तुटली. रिया हात लावत होती ना. तरी हात लावला. सो गाईज माझी आता तयारी झाली. तयारी म्हणजे सिंपलच असते आपली, तुम्हाला तर माहितीच आहे. मम्मी कुकर बघ. सो गाईज माझी ना तयारी वगैरे झालेली आहे सिंपल अशी. आणि आता मी येते राखी बांधायला. तर भाऊ सुद्धा फ्रेश होतोय. माझी तर झालेली आहे, म्हणजे त्याच्यातच मी थोडा पावडर बिवडर लावले आणि त्यातच केलेले आहे. आणि तिथे मम्मी आरती भरते. आणि आता ना
माझी राखी तुम्हाला दाखवते. ही बघा माझी राखी. मस्त आहे ना, सिम्पलच. मला सिम्पलच गोष्टी खूप आवडतात, जास्त ओव्हर करायला पण नाही आवडत. सो आता ना इथे पप्पा पण जेवायला बसलेले एक साईडला. इथं मम्मी इथे थोडा मम्मी आता तिथे कणा वगैरे सांगितली करून देते मला. म्हणजे नाही, तिला मी म्हणते आता तू झाडू मारून दे, मी कणा घालते वगैरे. सो आता मी बघूया चला. हे आमचे कॅमेरामॅन, कॅमेरा गर्ल. अगं तू लावल ना आता माझ्या, तू ये. एवढा मोठा होता. दिसलो जे आम्ही व्यवस्थित. हा दिसतात. अरे हे मला उघडताच आहे. दिसत व्हिडिओ आली. बस सुखी रा. तू पण का? आम्ही भांडण नाही करत, आम्ही भांडून बघतो. काय रे? आणि बांटू कोणाचा होता. ही आमची कॅमेरा आई. कॅमेरा मॅन बोलतात मग तुला आई बोलतात. चल काय राहिलं आता, कुठला फोटो काढायचा आहे? फोटो ते बघ ना. लांबाबाई वाटते आणि जा. हो ना. पाया पड.